नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही भरलेले फॉर्म जर चुकले असेल, रिजेक्ट झाले असेल किंवा डिसअप्रूव्ड दाखवत असेल, तर आता ते तुम्ही दुरुस्ती करू शकता. तुमचे रिजेक्ट झालेले फॉर्म एडिट करून पुन्हा भरू शकता. तर काय आहे प्रोसेस, तेच आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. सर्वात अगोदर नारी शक्ती दूत ॲप ओपन करा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. टर्म्स अँड कंडिशनला स्वीकार करून लॉग इन बटनावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. आता तुम्हाला केलेले अर्ज या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुम्ही भरलेले सर्व अर्ज तुम्हाला पाहायला मिळतील. येथून तुमचे चुकलेले, रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ड झालेले फॉर्म निवडून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला दिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय असा लिहिलेला दिसेल. म्हणजेच याचाच अर्थ असा मित्रांनो की तुमचे फॉर्म हे नामंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दुरुस्ती किंवा बदल करून तुम्ही तुमचे फॉर्म हे पुन्हा भरू शकता. आता खाली तुम्हाला व्ह्यू रिजन्स असा लिहिलेला दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचे फॉर्म हे कोणत्या कारणाने रिजेक्ट झालेला आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म रिजेक्ट झाल्याचे वेगवेगळे कारणे पाहायला मिळतील. तर तुमचे फॉर्म हे कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेले आहेत ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहे. आता तुमचे चुकलेले किंवा रिजेक्ट झालेले फॉर्म दुरुस्ती करण्यासाठी एडिट या बटनावर क्लिक करा. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, ॲड्रेस किंवा बँक डिटेल्स जे काही माहिती तुम्हाला दुरुस्ती करायची असेल ते तुम्ही करू शकता. किंवा डॉक्युमेंट्समध्ये जर बदल करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. चुकलेली माहिती दुरुस्ती केल्यावर सर्वात खाली या बॉक्सवर क्लिक करून हमीपत्र स्वीकार करून घ्या. त्यानंतर माहिती अपडेट यावर क्लिक करा. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर ते तुम्ही एकदा नीट तपासून घ्या. यामध्ये काही चुका असल्यास बदल करा यावर क्लिक करून माहिती दुरुस्ती करून घ्या. जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट यावर क्लिक करा. आता पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. जर काही कारणाने तुम्ही OTP व्हेरीफाय करू शकले नाही तर तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. OTP नाही टाकले तरी तुमचे फॉर्म हे चेकिंग होईल. जर सर्व माहिती व डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर काही दिवसांनी तुमचे फॉर्म हे अप्रूव्ह होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आजचे हे व्हिडिओ होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहिती व अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.